पाहणार आहोत तर बैरोडा चिगर सकाळकडून अशा प्रकारचा खेळ होतो हे पाहणं फार महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये चांगली क्षमता आहे. अविनाश आहे, साईद आहे, आत्ताप आहे, नितेश अनेक खेळाडू आहेत की पलटवार करू शकतील. काय होतं आपण पाहणार आहोत. प्रत्युत्तर बैरोडा चिंचगर या संघाकडून 7 बंद शिकण्या केल्या. साईद आक्रमण करणार आहे. समोर 7 खेळाडू झाला. अंबोली संघाचे आहे. बोनस निश्चित ऑन आहे. प्रयत्न सुरू आहे. रनिंग हेड टेस्ट करण्याचा प्रयत्न करतो मध्य भागामध्ये उंच पुरासा साईद, परंतु यश मिळणं फार महत्वाचं आहे. बोनसचाही या ठिकाणी प्रयत्न केला जातोय. त्यांचा डिसिजन फार महत्वाचा आहे. निश्चित बोनस गुण जमा होणार आहे बैरोडा चिंचगर संघाच्या खात्यामध्ये. बोली संघाकडून 4 नंबर शिबिर केलेला चढाईपटू मध्य भागामध्ये बोनसचा प्रयत्न करतोय. समोर 6 खेळाडू बैरोडा चिंचगर संघाचे निश्चित या ठिकाणी बोनसची संधी असणार आहे, परंतु बोनस मिळणं फार महत्वाचं आहे. 2-2 आणि 2 अशी रचना. प्रत्युत्तर पुन्हा एकदा साईद आक्रमण करणार आहे. आक्रमण पुन्हा एकदा बोनसचा प्रयत्न करतोय. मागील त्यांनी सुरेख बोनस प्राप्त केला होता. तो साईद या ठिकाणी आक्रमणार आहे. 7 विरुद्ध 1 आक्रमण या ठिकाणी सुरू आहे. पुन्हा एकदा बोनस गुण जमा होणार. सुरेख कामगिरी आणि 3rd रेड आहे. झोलाई अंबोली सिंग 3rd रेडवर या ठिकाणी आक्रमणावर आहे. 3 नंबर दर्शी बदल केला चढाईपटू आक्रमणावर आहे. वाईड रेड आहे. करूया बरोबरची स्थिती आहे. 6 विरुद्ध 1 असं आक्रमण या ठिकाणी सुरू आहे. सुरेख कामगिरी पुन्हा एकदा अविनाशचा जन्म या ठिकाणी आहे. सुरेख कामगिरी अविनाश करून गुण जमा होईल बैरोडात चिंचगर संघाच्या खात्यामध्ये. पुन्हा एकदा साहिल आक्रमण करणार आहे. त्याने 2 गुण जे बोनस स्वरूपात प्राप्त केले इथे काय होतं आपण पाहणार आहोत. सुरेख कामगिरी आहे. सामन्याला सुरुवात होते. पुन्हा एकदा 3 आक्रमण करणार आहे. समोर 6 खेळाडू बैरोडा चिंचगर संघाचे आहेत. 6 विरुद्ध 1 आक्रमण सुरू आहे. बॅकिंगचा उपयोग केला जातोय. मैदानाच्या डाव्या कोपऱ्यामध्ये खोलवर आक्रमण आहे. निश्चित 1 बोनस गुण जमा होईल झोलाई अंबोलीच्या खात्यामध्ये. आणि आता आक्रमण कोण करतोय? अविनाश जाधव. समोर पाहतो 7 खेळाडू हे अंबोली संघाचे आहेत. तिथे पाहिलं तर खोलवर आक्रमण बोनसचा प्रयत्न करतोय अविनाश. हा बैरोडा चिंचगर संघाचा चढाईपटू. एक क्रीडानगरी फुलण्यासाठी आणि बहरण्यासाठी ज्याचा खूप मोठा मोलाचा हातभार लागण्याचा सरतेजी गोळकर इथे उपस्थित राहिलेले आहेत. त्यांचं मी मुंबईच्या वतीने स्वागत करतो. एक गुण जमा होईल झोलाई अंबोलीच्या खात्यामध्ये. आणि पुन्हा एकदा प्रत्युत्तर अविनाश आक्रमणावर आहे. शेवटची 5 मिनिटं बाकी असतानाची गुणसंख्या आपण वाहतो. बैरोडात चिंचगर गुणसंख्या आहे आणि इथे सुरेख कामगिरी आहे. 1 गुण जमा होईल बैरोडात चिंचगर संघाच्या खात्यामध्ये. आक्रमण 3 नंबर दर्शी प्रदान केलेला झोलाई अंबोली संघाचा चढाईपटू आक्रमण करणार आहे. समोर 6 खेळाडू बैरोडा चिंचगर संघाचे. बोनस निश्चित ऑन असणार आहे.
प्रत्युत्तर पुन्हा एकदा अविनाश आक्रमण करणार आहे. भैरवडा चिंगल संघाकडून आक्रमण अविनाश. समोर 6 खेळाडू झोले आंबोली संघाचे. शेवटची 4 मिनिटं बाकी आहेत या सामन्यातला रिझल्ट येण्यासाठी. अंतिम 4 मिनिटांमध्ये हा सामना काय होता आपण पाहणार आहोत. भैरवडा चिंगल विरुद्ध झोले आंबोली. प्रत्युत्तर पुन्हा एकदा झोले आंबोली संघाकडून 9 नंबर दर्शकदार केला खेळाडू आक्रमणावर आहे जो मैदानाच्या डाव्या कोपऱ्यातून आक्रमणाला सुरुवात करतोय. समोर 6 खेळाडू भैरवडा चिंगल संघाचे आहेत. निश्चित इथे बोनस ऑन असणार आहे या तडाईपटूसाठी. 6 विरुद्ध 1 असं आक्रमण सुरू आहे. सामना अंतिम 3-4 मिनिटांच्या टप्प्यावर आहे जो क्वार्टर फायनलचा या ठिकाणी सामना सुरू आहे. जिद्द कळबरी आणि कालकाई कला क्रीडा भरडे आपल्या खेळण्याच्या दृष्टीने हा दुसरा पुकार आहे. आपला तिसरा आणि फायनल कॉल द्यायचा आपण मैदानाचा नावा घेणार. इथे सुरेख कामगिरी आहे. खास करून साईल आक्रमणावर आहे भैरवडा चिंगल संघाचा चढाईपटू. थर्ड रेड रुवाडा रेड आहे आंबोली संघासाठी. करोळी अंबरोची स्थिती आहे. 3 नंबर वर्षी प्रदान केलेला तडाईपटू आक्रमणावर आहे. कुठल्याही स्थितीमध्ये गुण प्राप्त करायचे अशा प्रकारची स्थिती आहे. 3 नंबर वर्षी प्रदान केलेला तडाईपटू आक्रमणावर आहे. समोर 6 खेळाडू भैरवडा चिंगल संघाचे आहेत. एकूण जमा होईल भैरवडा चिंगल संघाच्या खात्यामध्ये. थर्ड रेड भैरवडा चिंगल आणि साईल आक्रमणावर आहे. सामन्यासाठी शेवटची 2 मिनिटं बाकी आहेत. थर्ड रेड आहे. साईल आक्रमणावर आहे भैरवडा चिंगल संघाचा. साईल या ठिकाणी काय करतो आपण पाहणार आहोत. या ठिकाणी अँकल होल्ड जो अतिशय मजबूत अँकल होल्ड आहे. इतर खेळाडूला सपोर्ट मिळतोय. प्रत्युत्तर झोले आंबोली संघाकडून तडाईपटू आक्रमणावर आहे. चान्स येईल रोज प्रॅक्टिस कधी लात मारत नाही. हॅलो पुन्हा एकदा अविनाश आक्रमणावर आहे. सामना अंतिम काही मिनिटांच्या टप्प्यावर आहे. भैरवडा चिंगल संघाकडून आक्रमण या ठिकाणी आहे. शेवटचा 1 मिनिट बाकी आहे. 1 मिनिटामध्ये काय होणार आपण पाहतोय. भाई मार एक गुण जमा होईल झोले आंबोलीच्या खात्यामध्ये. प्रत्युत्तर पुन्हा एकदा अविनाश आक्रमणावर आहे. सामना अंतिम टप्प्यामध्ये आहे. इथे सुरेख कामगिरी 2 गुण जमा होते भैरवडा चिंगल संघाच्या खात्यामध्ये आणि अशा तऱ्हेने हा सामना या ठिकाणी संपलेला आहे. सामन्यात